राहुल गांधी आज आणि उद्या 2 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण करणार आहेत। निवडणुकीआधी दिल्लीतल्या नेत्यांकडून सध्या महाराष्ट्र वाऱ्या वाढलेल्या आहेत। मग भाजपचे केंद्रीयातले नेते असू देत किंवा मग काँग्रेसचे सुद्धा राहुल गांधी सुद्धा आता 2 दिवस महाराष्ट्रात आहेत। कोल्हापूर दौऱ्यावर ते असणार आहेत। तर राहुल गांधींच्या हस्ते आज कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये छत्रपतींच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होणार आहे आणि सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आणि आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी इथल्या आयोजकांशी बातचीत केली, आपण बघूया। आज राहुल गांधींच्या हस्ते कसबा बावडा येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण जे ते होणार आणि याच पार्श्वभूमीवरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार ऋतुराज पाटील आहे। पूर्ण तयारी काँग्रेसची या ठिकाणी झालेली आहे। अनेक शिवप्रेमींची खरं तर कसबा बावड्यातल्या इच्छा होती की या ठिकाणी स्मारक व्हावं आणि आज ते पूर्ण होते। आपल्या सगळ्यांचेच आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णकृती पुतळा आज या माध्यमातून उभा झालेला आहे आणि मग त्या उद्घाटनासाठी आदरणीय राहुलजी गांधींच्या माध्यमातून हा उद्घाटनचा सोहळा संपन्न होणार आहे। डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील साहेब, आदरणीय सतेज पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून ह्या पुतळ्याचं अनावरण या माध्यमातून होणार आहे आणि आम्हा सगळं कसबा बावडा वासियांना निश्चितपणे आनंदाचा क्षण आहे की एक ऐतिहासिक क्षण हा सगळ्यांना या माध्यमातून बघायला मिळणार आहे। आज खरं म्हणजे काँग्रेसचे सर्वच नेते आज कोल्हापूरमध्ये आणि कसबा बावडा परिसरामध्ये इथे येणार आहेत। आज आम्हाला खात्री आहे की खऱ्या अर्थानं शिवप्रेमींची स्वप्न हे या माध्यमातून पूर्ण होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे ही भावना आम्हा सगळ्यांची आहे आणि या माध्यमातून येणाऱ्या पिढीला देखील एक चांगल्या पद्धतीचा इतिहास हा सांगण्याच्या दृष्टीनं आम्ही हा पुतळा उभा केलेला आहे। विश्वास आहे आम्हा सगळ्यांना की हजारो लोकांच्या संख्येनं आज इथं लोक येतील। कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।